काम 2025 साठी ई पीक पाहणी कधी, कशी, का करायची यामध्ये काय नवीन बदल करण्यात आले आहे, हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. केंद्र शासनाच्या ग्रीन स्टॅक योजनेत ई पीक पाहणीचा विषय खूप महत्त्वाचा ठरतो आणि खरीप हंगाम 2029 पासून ही पाहणी फक्त DCS ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे. पीक विमा असो, शासकीय योजना, नुकसान भरपाई किंवा पीक कर्ज या सगळ्या लाभांसाठी ई पीक पाहणी अनिवार्य असणार आहे. कारण ही माहिती थेट ग्रीन स्टॅक प्रणालीत जाऊन फार्मर ID शी जोडली जाते आणि तुमचा फार्मर ID जिथे जिथे वापरला जाईल तिथे ही पीक माहिती उपलब्ध असेल. DBTवर एखाद्या योजनेचा अर्ज करत असाल तर पीक माहिती थेट तिथे दिसून येईल. त्यामुळे आता ई पीक पाहणी ही अत्यावश्यक बनली आहे. 21 जुलै ते 31 जुलै या कालावधीत ई पीक पाहणीच्या ॲप्लिकेशन तांत्रिक कारणास्तव बंद असेल. 1 ऑगस्ट 2025 पासून खरीप हंगामासाठी नवीन ई पीक पाहणी प्रक्रिया सुरू होईल. ही पाहणी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 या 50 दिवसाच्या कालावधीत पार पडणार आहे. यंदा विशेष बाब म्हणजे सहाय्यकाच्या माध्यमातून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पाहणी पोहोचवली जाणार आहे. त्यासाठी मिळणारं मानधन प्रति प्लॉटवर दुप्पट करण्यात आलं आहे. त्यामुळे 100% पीक पाहणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पीक पाहणीमध्ये काय काय समाविष्ट असेल? निर्भय पीक, मिश्र पीक, तसेच फळबाग लागवड, विहीर, बोर, झाडांची नोंद, कायम पडीवरील पीक या सगळ्या गोष्टींची नोंद घेता येईल. यंदा नवीन GR नुसार काही पाहण्या ॲटोवर होतील तर काही 10% रँडम पद्धतीने तलाठी मार्फत तपासल्या जातील. ई पीक पाहणी का आवश्यक आहे? बरेच शेतकरी म्हणतात आम्ही नाही करणार, पण लक्षात ठेवा, जर पीक पाहणी केली नाही तर शासकीय लाभ मिळणे अशक्य आहे. कारण कांदा पीक दाखवलेलं नसेल तर DBTवर कांदा साईजसाठी अर्ज करूनही तुम्हाला तो लाभ मिळणार नाही. त्यामुळे पाहणी करणे आवश्यक आहे. पाहणी कशी करायची? महाराष्ट्र शासनाने DCS ॲप डिजिटल क्रॉप सर्व्हे तयार केला आहे, जे आता DCS 2.0 3.0 पर्यंत अपडेट आला आहे. यंदासाठी नवीन व्हर्जन वापरलं जाणार आहे. प्ले स्टोअरवरून अपडेट नसेल तर जुने ॲप अनइन्स्टॉल करून नवीन इन्स्टॉल करा. काही शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसतात, त्यांच्यासाठी सहाय्यक व्यक्तीमार्फत ई पीक पाहणी केली जाईल. गावात किंवा शेजारील कोणी ई पीक पाहणी करणारा असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही माहिती अपलोड करून घ्या.